मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आज आपण लाल भोपळ्याचे काप करणार आहोत. लाल भोपळ्याचे काप, त्यासाठी एवढ्या जाडीचे काप करून घ्यायचे लाल भोपळ्याचे. तो जास्त पिकलेला पण नसावा, असा अर्धा कच्चा. बघा हा कसा आहे, तसा थोडासा टणक असा तो भोपळा पाहिजे. एकदम पिकलेला असेल ना तर विरघळतो ना. आता हे असे आपण टोचे मारून घ्यायचे, त्याला काटे चमच्याने टोचे मारून त्याच्यावर मीठ, नंतर चिंचेचं पाणी, गुळाचं पाणी, असा सगळा मसाला लावून घ्यायचा. बघा आपण आता हे असे टोचे मारून घेतलेले आहेत बघा. त्यामुळे मीठ आणि मसाला आतमध्ये पसरतो. त्यासाठी आता आपण सुरुवातीला मीठ टाकूया. अंदाजाने पसरेल एवढं मीठ टाका, जे लागलं पाहिजे त्याला मीठ. असं मीठ लावून घ्यायचं हलवून. मीठ लावून घेतलं की त्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी टाका हळद, धना पावडर, थोडीशी धना पावडर, वास येतो ना चांगला, आणि थोडी काश्मीरी मिर्च पावडर. चमचाभर. आता आपण हे काय करायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. त्या कापांना फोडीनं लावून घेऊया. चिंच गुळाची चटणी टाकूया. चिंच गुळाची चटणी एकदम मस्त चव येते, टेस्ट येते त्याला. आणि नंतर आपण फ्राय पॅनमध्ये तापायला लावूया. आणि त्याच्यावरती रवा, जे आपलं साहित्य आहे ते त्याच्यामध्ये गोळवायचे आणि शॅलो फ्राय करून घ्यायचे. आपण जसे वांग्याची करतो तशी. तर मी फ्राय पॅन तापायला ठेवते. जास्त वेळ पण लागत नाही, खूप छान सोपी रेसिपी आहे, करून बघा. तवा ठेवला तरी पण चालेल, पण असा कोट व्हायला पाहिजे. आता आपण हे जे बनवलेलं आहे की नाही बॅटर, हे रवा, तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, आणि थोडीशी हळद. असं टाकून ते पीठ आपण
एकजीव करून घ्यायचं. मग आपण जी कापं केलेली आहेत की नाही ती बघा, हा मी दाखवतो. हे जे आपण मिश्रण तयार केले ना त्याच्यामध्ये ही कापं अशी टाकायची आणि असं झटकून घ्यायचं म्हणजे ते तेलात सुटत नाही. हे बघा, असं झटकून घ्यायचं. ते अशी 5-6 कापं करून घ्यायची आणि एकदम मग तव्यात टाकायची. आपण तव्याकडे वळूया. तव्यामध्ये आता तेल टाकूया. जास्त तेल नाही टाकायचं, शालो फ्राय करायची आहेत ना, होतात ती. टाकताना काय करायचं, ही जी आहे ना आपली ह्याची चवड बनवलेली ती अशी ठेवायची. तिथूनच मग एक असा पास करायचा. म्हणजे तुम्हाला काम लवकर पण होतं, प्लस झाली ना. आता आपण हे थोडासा मोठा गॅस करूया.